चालला आहे पावना लेकला कॅम्पिंगसाठी. आणि आज खूप जास्त उशीर झाला आहे, 4:30 वाजले आहेत. मला 2-2:30 वाजता निघायचं होतं, पण माझे पेशंट वगैरे चालू होते, त्याच्यामुळं मला काही निघता आलं नाही. आता आपण पावना लेक कॅम्पिंगला जाणार आहे. आज वाघ एकटाच आणि वाघासोबत कोणी नाही आहे, तिला काही गेलो नाही आहे. मला तिथं म्हणजे ॲम्बियन्स वगैरे खूप जास्त आवडतं. मी 2-3 वेळेस जाऊन आलेलो आहे आणि आपला संडेचा कंटेंटसाठी पण मी चाललो आहे. तिथं काय आपलं जास्त खर्च नाही, 800 रुपयामध्ये मग आपलं बुकिंग वगैरे झाली आपल्या ओळखीचं असल्या कारणामुळं. आणि तिथं खायचं प्यायचं सगळं ते 800 रुपयामध्येच येणार आहे. आणि आता आपण निघतो आहे, लगेच निघू. मी तिथे गेल्याच्यानंतर तुम्हाला आता थोडं सिनेमॅटिक वगैरे काढणार आहे, ते पण बघा. तुम्हाला काय काय तिथे एन्जॉय होतो तोही मी तुम्हाला दाखवणार आहे. बाकीचं काही मी जाताना काय म्हणजे एवढं काही हे करणार नाही आहे, व्हिडिओ वगैरे बनवणार नाही आहे. डायरेक्ट पावना लेकला जातानाच मी व्हिडिओ म्हणजे पावना लेकला तिथं थांबल्याच्यानंतर मी डायरेक्ट व्हिडिओ बनवणार आहे. तर तुम्ही व्हिडिओ वगैरे बघा. कसा वाटला काय वाटला तुम्ही नक्की सांगा मला. व्हिडिओ आपला आवडला तर ठीक आहे. आता आपण निघलो आहे पावना लेककडे. पावना लेकला जाऊ मस्तपैकी, तिथलचा मोसम एन्जॉय करू संडेचा. आणि आता आपण पावना लेकचा व्हिडिओ बनवणार आहे. मग पावना लेकमध्ये मी माझ्या हेल्मेटला कॅमेऱ्यासाठी माउंट पण घेतलं आहे, काल आणलं होतं. आणि आता ते माईकसाठी पण माउंट घेतलं आहे काल एक कॅमेरा. आणि आपला माईक प्रॉपरली आता सेट झालेला आहे, बरोबर बसलेला आहे, आपल्या ब्लॉगिंगसाठी एकदम सज्ज झालेला आहे. आपण मस्तपैकी आता कॅम्पिंग करायला जाऊ, मस्त तिथं थांबू, तिथं जे फूड वगैरे एन्जॉय करू, तिथं थोडासा फन करू, काय नाही तर बघू. काय पेट्रोल वगैरे भरतो मध्ये आणि झपकन दिश निघतो हायवे. मस्त असं पेट्रोल टाकून घेऊ आपल्या गाडीमध्ये मार्गाकडे. आय थिंक मी आता कॅमेऱ्याचं थोडं सेटिंग चेक नाही केलं आहे, कसा दिसतो आहे वाईड अँगलमध्ये वगैरे, तर एकदा तेही आपल्याला बघावं लागणार आहे. खूप भारी नजारे आहे गाईस तिकडं पावना लेक साईडनं, लोणावळा साईडनं. आणि भारी वाटतं थोडं पीस ऑफ माइंडसाठी. जर का असं कुठं जर का गेलं तर संडेचं मुळशी रोडनं आपण जाऊया. आणि परफेक्ट रोड असा आपल्याला भेटलेला आहे. 100 मार्क आपण या रोडला देणार आहे, काही विषय नाही. आणि आता आपल्या माईकमध्ये विंड नॉईज बिलकुल येणार नाही आहे इथून पुढे, कारण की मी प्रॉपर आता त्या जे इतके दिवस झाले मी ते ब्लू कलरचं जे तुम्ही बघितलं असं व्हिडिओमध्ये वगैरे, तर ते कॅमेरा माउंट यूज करत होतो. आता प्रॉपर असं मी प्रॉपरली माझ्या टायसॉन SMKचं हेल्मेट आहे माझं, त्याचं माउंट आणलं आहे. आणि ते माउंट मी प्लेस केलं आहे मस्तपैकी, त्याच्यावरती कॅमेरा वगैरे आपला प्रॉपर बसला आहे, काही विषय नाही त्याच्यामध्ये. आणि आपल्या कॅमेऱ्याची म्हणजे माईकची व्हिडिओची क्वालिटी आपण डे बाय डे इम्प्रूव्ह करतो आहे, डे बाय डे त्याच्यामध्ये प्रोग्रेस आपण आणायचा प्रयत्न करतो आहे. चला त्रिकोणाच्या जवळ जायचं आहे. त्रिकोणा जो किल्ला आहे त्याच्या जवळच, त्याच्या खालीच एक्झॅक्टली पावना लेक आहे. मी तुम्हाला त्रिकोणा पण दाखवणार आहे. मी त्रिकोणाला गेलो होतो, आय थिंक मंग्या आम्ही गेलो होतो. अजून कोण होतो आणि 2-3 जणांसोबत मी त्या किल्ल्यावरती गेलेलो आहे ऑलरेडी. आणि तो किल्ला मी व्हिजिट केला होता, भारी होता तो किल्ला. आपल्या राजांचे प्रत्येक किल्ले भारी आहेत. आणि इथे एक नदी येते गाईज, ही नदी ही खूप सुंदर दिसते, तुम्हाला मी दाखवतो कशी. अशा पद्धतीने ही इकडे नदी आहे. हिचं वेदर आणि हिचं सगळं काय एकदम जबरदस्त वाटते. इथे आपण जमलंच तर येताना थांबू, बघू काढले तर ते पण काढू. जबरदस्त असं खूप भारी वाटतं वेदर इकडचं, एकदम थंड, एकदम चिल हवा आहे. जसं जस्ट लाईक आपल्या गावाकडं जसं असतं संध्याकाळी शेतातून येताना वावरातून यायला लागलो आपण की कसं वाटते थंडगार एकदम भारी, तसं सध्या इथलचं वेदर आहे कडकमध्ये भडक. लगेच आता आपण जबरदस्त असं लोकेशन पावना लेकचं, हा त्रिकोणा किल्ला आहे गाईज इथलचा. इथलची मी आता सगळ्या गोष्टी शूट करणार आहे पावना लेकच्या. आणि तुम्हाला लग्नासाठी वगैरे जर का तुम्हाला शूटिंग करायची असेल तर ह्या कॅफे पण आहेत एंगेजमेंट शूटसाठी वगैरे. त्याच्यामुळं हे आत्ता अशा पद्धतीनं आपण शूटिंग, मी सगळं वेदर वगैरे एकदम छान, सुंदर असा रस्ता, सुंदर असतं वेदर.
हे जबरदस्त आपण शूटिंग करून मस्तपैकी अपलोड करून टाकू यूट्यूबवरती आपला ब्लॉग. तर मी गाडी बंद करून टाकली आहे. मला एकदा गाडीची चावी ऑन करू द्या गाईस तुम्ही. गाडीची चावी आपण ऑन करत तसे शूटिंग घेऊ. वे टू गोवा. अरे आपण फक्त मी सपोर्ट करा, काही विषय नाही. लाईट बंद कर वागा. तर या लाईटनं आमच्या डोळ्यावर ताण यायला लागला. पहिलेच आम्ही उन्हामुळं आमच्या डोळ्यावर ताण येतोय आणि प्रॉपर टायमावर आपण पोहोचले पावना लेकला. आणि आता 900 मीटरवर आपल्याला आपलं डेस्टिनेशन आहे. तर 900 मीटरवर आपण जाऊन थांबणार आहे. बघू आता कुठं काय आहे. तर त्या माणसाला पण कॉल करावं लागणार आहे कुठं आहे काय आहे. सुंदर असा निसर्ग आणि सुंदर अशा निसर्गाच्या सानिध्यात आज आपण नाईट काढणार आहे. इथे आपण थांबणार आहे. थोडंसं आपण व्हिडिओ क्लिप वगैरे पण घेऊ. शूटिंग वगैरे प्रॉपरली करून घेऊ. आणि इथं आपली थोडी पार्किंग वगैरे लावून देऊ गाडी. डिंगडॉंग गाडी पार्किंगला टाकून देऊ. आपली काही विषय नाही. ते लास्ट टाईम पण मी आय थिंक इकडेच आलो होतो. याच कॅम्पिंग साईडला आलो होतो 2दा पण. बट सम हाव ते विषय असं झाला होता की माझ्यासोबत फ्रेंड्स होते त्याच्यामुळं मला जास्त काही असं. आणि ह्यावेळेस आपण प्रॉपरली सगळ्या गोष्टी केलेल्या आहेत. बघून घेऊ आपण. गाडी लावून देऊ आता इथे जे शूटिंग वगैरे प्रॉपरली काढून घेऊ. जसं अशा लोकेशनला गाईज आपण आत्ता इथे आलेलो आहे पावना लेकच्या. आणि तुम्ही बघू शकता असा हा विषय आहे. इकडे आपण टेंट घेतलेला आहे. जबरदस्त असा. हा आपला 4 नंबरचा टेंट गाईज. हा टेंट आहे आपला. विषय गंभीर. हा टेंट घेतला आहे आपण मस्तपैकी एकट्यासाठी. काही विषय नाही. पाणी वगैरे घेतलं आहे प्यायला. थोडा तिकडे पावभाजी वगैरे खायला जाऊ थोड्या टायमानं. थोडं पाणी वगैरे पितोय मी. 1 2 3 स्टार्ट. इकडे असे आउटडोर गेम्स वगैरे चालू आहेत. आउटडोर गेम्स वगैरे झालं थोड्या वेळानं आपण फ्रेश होऊ आणि पावभाजी वगैरे खायला जाऊ. स्टे ट्यून. मस्त वेलकम मिल खाऊ. थोडा एन्जॉय करू. वेलकम मिल पावभाजी भेटले आपल्याला. आणि थोडे पाव थोडे म्हणजे मजा नाही, गरम नाही आहे पाव. बट ठीक आहे. पावभाजी एन्जॉय करू मस्तपैकी आता. आणि थोडं फोटो वगैरे घेतो मी. इकडं बघू. हिशोबान खेळायला लागलो आहे. शिवसेनेचा निशाणा घेऊन साधणार आहे. 7 पॉईंट तुम्ही बघू शकता. 7 पॉईंट भेटलेले आहे आपल्याला. आम्हाला अशा मस्तपैकी लाईटिंग वगैरे चालू होतात. आता तुम्हाला मी सगळं कॅम्प साईड एक्सप्लोअर करून दाखवतो आहे. थोडं बॅकग्राऊंडमध्ये म्युझिक आहे बट ठीक आहे. इकडे असं बड्डे वगैरे सेलिब्रेट करायला इकडून लाईक अ गार्डन टाईप आहे. हे पण आपण बघू शकता. जबरदस्त असं नजारा आहे. गरमी होते आता खूप जास्त मला कारण मी गाईज आता जेवण वगैरे झालेलं आहे आपलं. आणि वाघ आता मस्तपैकी लाईव्ह म्युझिक एन्जॉय करण्यासाठी चालला आहे. थोडी एनर्जी डाऊन आहे बट काही विषय नाही आहे कारण की गळा दुखतोय आता. खूप जास्त थंडी आणि हे गोष्टी सफर करतोय आपण. इथं थोडं मित्र वगैरे मंडळी वगैरे बसलेली आहे आपली. असं आपलं बसलो होतो. एक मित्र आपल्याला भेटला. तो पण सिंगल आलेला आहे मस्तपैकी त्याची बाईक राईड करत. आणि आमचं बोलणं वगैरे झालेलं आहे. थोडं आम्ही बोललो गिल्लो गप्पा मारल्या. त्याच्यानंतर आम्ही गेम्स वगैरे सोबतच खेळलो. त्याच्यानंतर आम्ही थोडं कॅरम वगैरे खेळण्यासाठी बसलो आहे. मी तुम्हाला त्याच्यासोबत इंट्रोड्यूस करून देतो आहे. मी थोडं स्वेटर वगैरे घातलं कारण की थंडी वाजते आणि मला टॉन्सिलचा प्रॉब्लेम आहे. त्याच्यामुळे मी स्वेटर वगैरे प्रॉपरली घातलं आहे. ह्या मित्रासोबत आपण आता कॅरम वगैरे खेळणार आहे आणि जस्ट लाईक एन्जॉय करणार आहे. नागेश बस याच्यासोबत आपण थोडं एन्जॉय करणार आहे. आणि हे एन्जॉय झाल्याच्यानंतर झोपून राहणार आहे. काही विषय नाही. स्टे ट्यून. सकाळचा पूर्ण व्हिडिओ तुम्ही बघा. मी कुठं
अशा पद्धतीने इकडचं मस्त वेदर आहे गाईज, बघू शकता. स्वतःसाठी 2 प्लेट पोहे आणले. वा आता मस्तपैकी पोहे चेपणारे, पोहे खाणार आहे आपण आणि थोडा चहा वगैरे पिणार आहे आणि मग बघू निघायचा विषय करू, घरी जायचा. घरी जाऊया आता. इथनं आपलं सगळं सामान वगैरे आपण घेतलं आहे, काही विषय नाही. इथून 11 वाजता आपण प्रॉपरली निघलो आहे. लागतो आपल्याला इथून घरी पोहोचायला 1 घंटा 20 मिनटं असं आय थिंक काहीतरी. प्रॉपरली आपलं मस्तपैकी कॅम्पिंग वगैरे सगळं नियोजन परफेक्ट बसलं आहे, सगळं काही परफेक्ट झालं आहे. थोडं मधात आपण पाणी वगैरे प्यायला थांबू आणि तिथे एक कासार डॅम का काहीतरी आहे ते पण बघू. तिथं थोडं बोटिंग वगैरे होते, जर का जमलंच तर बोटिंग वगैरे करायचा प्रयत्न करू, झालं तर बोटिंग पण करून घेऊ. हे पण व्हिडिओ शूट करतायत आय थिंक मित्र. आपला जो व्हिडिओ शूट करायला माणूस नाही आहे चांगला, त्याच्यामुळं कसं आहे की थोडंसं आपले सिनेमॅटिक वगैरे काही येत नाही प्रॉपर. एखादा मित्र तरी आपल्यासोबत ठेवावा लागणार आहे व्हिडिओ वगैरे शूट करायला, एडिटिंग करायला. तेवढं आपण अजून ग्रोथ फॅक्टरमध्ये आपलं यूट्यूब चॅनल नाही आहे, तेवढं काय आपण इन्कम जनरेट नाही आला आपल्याला त्याच्यातून. त्याच्यामुळे कसं आहे जसंही शूट केलं आहे आता तसं शूट करून आपण अपलोड करून देऊ, काही विषय नाही. आवाज वगैरे कसा वाटतो आहे, काय वाटतं आहे, तुम्हाला काय काय प्रॉब्लेम जाणवत आहेत, तुम्हाला काय काय म्हणजे काय आवडत नाही व्हिडिओमध्ये, शूटिंग कशी टाकायची, काय टाकायची, सगळ्या गोष्टी तुम्ही प्रॉपरली सजेस्ट करू शकता, सगळ्या गोष्टी तुम्ही प्रॉपरली सांगू शकता. गाडीचा मला थोडासा इश्यू वाटतो आहे. पोचलो आहे गाईज आपण आता सुखासुखी मस्तपैकी घरी, मुंबई बँगलोर हायवेवर. इथून काय आपली रूम फक्त 3-4 किलोमीटर 5 किलोमीटर असं आपण रूमवर पोचलो आहे आता. थोडा गाडी धुवायचा विचार करतो आहे मी, जर का जमलंच तर गाडी वगैरे धुवून काढतो, मस्तपैकी फ्रेश वॉश करतो. आणि आज अर्जंट काहीही झालं तरी गाडीच्या चैनीवरती मी स्प्रे मारतो, कारण की 3 दिवस झाले मला, 3-4 दिवस झाले मला तो स्प्रे मारायचा आहे चैनीवर. बट समहाव काही गोष्टीमुळे तो चैनीवर स्प्रे मारणं होत नाही आहे. ते एकदा करून टाकू आपण, चैनीवर मस्तपैकी स्प्रे मारून टाकू निवांतमध्ये.